मंडळी नमस्कार. मी बाबू पोटे. आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह. एका वेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी खरं तर आज आपण वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी तुमच्या मी समोर आलोय. वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. 15 फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका होणार आहेत. त्यामुळं आचारसंहिता आज उद्या 1-2 दिवसात निश्चितपणे लागेल. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली नसली तरी किती महिना, 1.5-2 महिने इच्छुक उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत. आणि आतकरगाव जो जिल्हा परिषदेचा गट आहे, तो गट हॉट जिल्हा परिषदेचा मतदारसंघ म्हणून सध्या चर्चेत आहे. कारण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी माजी सभापती श्रद्धा साखरे या गटातून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ते प्रचारच करतात, निवडणुकीच्या अधिकृत उमेदवारच ते असतील. दुसरीकडे माजी सभापती नरेश पाटील यांच्या सुनबाई रेश्मा पाटील निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. एक तुल्यबळ अशी लढत या मतदारसंघात निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर निवडणुकीच्या पद्धतीने लढली गेली पाहिजे असं आपण म्हणतो नेहमी. कर्जत खालापूर, विशेषतः खालापूरचा इतिहास असा आहे की जातीपातीचं राजकारण केलं जात नाही. आणि कोणी कितीही म्हणालं, म्हणण्यापुरतं ते असतं, पण जातीपातीच्या राजकारणाला खालापूरच्या निवडणुकीच्या राजकारणात कधी थारा नव्हता, आजही नाही, कालही नव्हता आणि भविष्यातही नसेल. असं असलं तरी आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटात मात्र जातीचं राजकारण केलं जात आहे असं चित्र आहे. अशा प्रकारच्या चर्चा कानावर येत आहेत. श्रद्धा साखरे ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्या ओबीसी आहेत. ओबीसी म्हणजे त्या वाणी समाजाच्या आहेत. त्यामुळे जनरल जागेवरती एका ओबीसी महिलेला निवडून द्यायचं का, अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारचं एक वेगळं दूषित होणारं वातावरण मतदारसंघात केलं जाते आणि ते अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं ते. तुम्ही विकासावरती बोला, तुम्ही काय विकास कामं केली त्यावरती बोला, तुम्ही भविष्यात तुम्हाला जर का संधी मिळेल तर कोणत्या पद्धतीचा विकास करणार आहात त्याच्यावरती बोला. जातीवर मतं मागू नये अशा मताचा मी आहे. कारण या तालुक्यात जातीच्या आधारावरती कधीच कुणी मोठा झालेला नाही. या मतदारसंघाचं ज्या देवेंद्र साठम यांनी नेतृत्व केलं तर ती नातीगोती आपल्या मतदारसंघात नव्हती, परंतु ते 3 वेळा आमदार झालेच होते. त्यामुळे अशा पद्धतीने जातीवरती मतं मिळतील अशी जी काही भ्रामक भावना किंवा कल्पना ज्या कोणाची आहे तर त्याला मतदार थारा देतील असं काही चित्र मतदारसंघात निश्चितपणे दिसत नाही. बरं, ज्या श्रद्धा साखरे यांच्यावरती आक्षेप घेतले जातात की त्या एका विशिष्ट समाजाच्या आहेत आणि मग त्या समाजाच्या एका उमेदवाराला जनरल जागेतून निवडून द्यायचं काम, तर आपण थोडासा जे अशा पद्धतीने बोलतायत त्यांना थोडासा मागचा इतिहास आठवत नसेल तो आठवून देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात. ज्या श्रद्धा साखरे आज तुम्हाला उमेदवार म्हणून नको आहेत किंवा ज्या श्रद्धा साखरे जनरल जागेवरती लढतात असा तुमचा आक्षेप आहे, तर त्याच श्रद्धा साखरे पंचायत समितीला सुद्धा जनरल जागेवरच लढल्या होत्या. म्हणजे जी काय मागची पंचायत समितीची निवडणूक झाली त्यावेळेस पंचायत समितीची जी जागा होती, त्यावेळेची सासगाव पंचायत समितीची जागा ती सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होती. आणि श्रद्धा साखरे तेव्हाही ओबीसीच होत्या, त्याही विशिष्ट समाजाच्याच होत्या. तेव्हा त्यांचा काही समाज 5-7 वर्षात बदललेला नाहीये. मग त्या वेगळ्या समाजाच्या असलेल्या श्रद्धा साखरे तुम्हाला त्यावेळेस उमेदवार म्हणून चालल्या. 1400+ मतांनी त्यावेळेस श्रद्धा साखरे यांनी विजय मिळवला होता आणि समोर ओपन समाजातील महिला उमेदवार होती. त्यामुळे अशा पद्धतीने जे काही राजकारण केलं जात आहे त्याला लोक थारा देतील, मतदार थारा देतील असं काही चित्र अजिबात नाही. पंचायत समितीला म्हणजे ज्या पंचायत समितीच्या ज्या गणातून उमेदवार आहेत, देवयानी देशमुख जे सासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच अजित देशमुख यांच्या त्या पत्नी आहेत. असंही पसरवलं जाते की एक मत अजित देशमुखना जनरल म्हणून आणि दुसरं जनरल उमेदवार जी महिला असेल जिल्हा परिषदेला तिला, म्हणजे श्रद्धा साखरे यांना ते मतदान होणार नाही. देशमुख समाजाचं जे मतदान आहे ते खाली अजित देशमुखना देशमुख म्हणून आणि दुसरं जनरल समाजात जी कोणी उमेदवार असेल तिला, अशा पद्धतीने सुद्धा जे काही वातावरण निर्माण केलं जाते किंवा जो काय संभ्रम पसरवला जातोय तो योग्य असं निश्चितपणे. लोक खूप सज्ञान म्हणजे समजदार आहेत, सुज्ञ आहेत. लोकांना समजतं काय करायचं, ते कुठलं बटन दाबायचं, कोण आपल्या उपयोगाला येईल, कोण आपलं काम करणार आहे, कोणाला निवडून दिल्यानंतर भविष्यात कामं चांगली होतील, हे सगळं मतदारांना कळतं. मतदार प्रचंड हुशार आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणाला जातीचा आधार जे घेतात त्यांना ते थारा देतील असं अजिबात मला वाटत नाही. आणि आतकरगाव जिल्हा परिषदेतील जी काय गावं येतात ती काय मागासलेली गावं नाही आहेत. सगळी गावं म्हणजे आता आपण मुंबईच्या अगदी जवळ, 3री मुंबई आपल्या जवळ आहे, विमानतळ नवी मुंबईचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते आपल्या जवळ आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने जरी मांडण्याचा प्रयत्न होत असेल तरी त्याला थारा मिळेल असं अजिबात वाटत नाही. विशेष म्हणजे आपण थोडंसं मागं गेलो म्हणजे आता 7-8 वर्षापूर्वी जी पंचायत समितीची निवडणूक झाली होती त्यात श्रद्धा साखरे
ओबीसी असताना जनरल उमेदवाराच्या समोर निवडून आल्या होत्या. त्याच्या अगोदर जर आपण गेलो तर जिल्हा परिषदेला विजया भुरके उमेदवार होत्या. विजया भुरके सुद्धा ओबीसीच. त्यांच्या विरोधातल्या जे उमेदवार होते त्या सर्वसाधारण गटातल्या होत्या, म्हणजे ओपन कॅटेगरीतल्या होत्या. तरी विजया भुरके जिल्हा परिषद निवडून आल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीच्याच महिला उमेदवाराचा त्यावेळेस पराभव केला होता. पंचायत समितीला पुन्हा विजया भुरकेच उभ्या होत्या. त्यावेळी सुद्धा 2 सर्वसाधारण गटातल्या महिला उमेदवार त्यांच्या समोर उभ्या होत्या आणि त्यावेळी विजया भुरके पंचायत समितीत सुद्धा निवडून आल्या होत्या. म्हणजे आतापर्यंतचा जो इतिहास आहे, या मतदारसंघाने जातीपातीच्या राजकारणाला कधीही थारा दिलेला नाही. केवळ पराभव किंवा काय म्हणतात त्याला, आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत अशी मानसिकता जेव्हा तयार होते तेव्हा जातीचा आधार घेतला जातो असं म्हटलं जातं. आणि तीच परिस्थिती या मतदारसंघात आहे का असा प्रश्न हे सगळं ऐकल्यानंतर किंवा ह्या ज्या चर्चा कानावर येतात ते पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहत नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही विकासावरती बोललं पाहिजे, जातीवरती बोललं नाही पाहिजे. तुम्ही विकासावर बोला. 5 वर्षात, मागच्या 5 वर्षात आपण काय केलं आणि आता समजा संधी दिली मतदारांना तर आपण या मतदारसंघात काय करणार आहोत, जिल्हा परिषद गेल्यानंतर कशा प्रकारचा निधी आणला जाईल, कशा प्रकारची कामं केली जातील याच्यावरती खरं तर बोललं पाहिजे. याच्यावरती बोलण्याच्या ऐवजी एका विशिष्ट समाजाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का अशा प्रकारचं आवाहन केलं जातं. आता आपण जर का जातीचाच विचार करायचा ठरवला तर मतदारसंघात सर्वसाधारण गटाचे, म्हणजे आता समजा पाटील समाजाचा आपण विचार केला, त्यांची मतं ठराविक गाव आहेत, पण एक 25, 30, 35% समजा एक ओपन समाज जो आहे, सर्वसाधारण गटातला जो काही समाज येतो तो 30-35% असं आपण पकडू. पण इतर जे काही समाज आहेत ते 60-65% पेक्षा जास्त असतील. मग त्या समाजात जर का ठरलं एकत्र यायचं समाज म्हणून आम्ही, तर मग जनरल ज्या जागेवर जे कोणी उमेदवार असतील भविष्यातले अन्य निवडणुकांचा विचार जर केला तर ते निवडून येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण जे कोणी करतायत त्यांनी करू नये. विकासावरती बोललं पाहिजे. तुम्ही काय करणार आहात त्याच्यावरती बोललं पाहिजे. आता श्रद्धा साखरे समजा फिरतायत तर श्रद्धा साखरे जर तुम्ही निवडून दिलात तर श्रद्धा साखरे तुम्हाला कशा पद्धतीने काम करणार नाहीत असं लोकांना पटवून दिलं पाहिजे. श्रद्धा साखरेची जात बघून लोक मतदान करतील असं मला काय वाटत नाही. त्यामुळे जातीवर बोलण्यापेक्षा विकासावरती बोला, कामावरती बोला, आपण काय केलं त्याच्यावरती बोला. लोकांनी आपल्याला संधी दिली होती त्यामुळे आपण काय केलंय मतदारसंघात हे बोललं पाहिजे. पण ज्या श्रद्धा साखरेवरती आपण बोलतो त्या श्रद्धा साखरेने घेऊन आपण निवडणूक लढली. मग तेव्हा श्रद्धा साखरे काय ओबीसी नव्हत्या, तेव्हा श्रद्धा साखरे काय वेगळ्या समाजाच्या नव्हत्या. तेव्हा तुम्हाला जर श्रद्धा साखरे चालले असतील तर आता का चालत नाहीत? तुमच्या समोर श्रद्धा साखरे आहेत म्हणून. अशा पद्धतीचे राजकारण जे कोणी करत आहेत त्यांनी कृपया अशा प्रकारचं राजकारण करू नये असं मला स्पष्टपणे वाटतं. नावं घेतलीच नाही, परंतु मला काय म्हणायचं आहे ते ज्यांना म्हणायचं त्यांना समज दिले. त्यामुळे सगळ्याच गोष्टी नावं घेऊनच बोललं पाहिजे असं अजिबात नाही. योग्य वेळेला नावं पण घेतली जातील, म्हणजे तो काही मुद्दा नाही आहे. जसं जसं जर हे थांबलं नाही तर मग त्या पद्धतीने सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल. माझं म्हणणंच आहे की लोकांना ठरवू द्या, श्रद्धा साखरे की मग जो कोणी त्यांच्या समोर जनरल जागेत उमेदवार तो लोक ठरवतील. जातीवरती मतं देण्याचा किंवा मतं मागण्याची वेळ आता राहिलेली नाही निश्चितपणे. म्हणजे आपण आता खूप पुढे आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आहे, लोकशाहीने आपल्याला अधिकार दिले आणि जातीपातीचं काही आपल्याकडे राहिलेलंच नाहीये. त्यामुळे त्या पद्धतीने न जाता वेगळ्या पद्धतीने प्रचार करा. लोकांच्या मनात तुम्ही कसे चांगले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही विकास कसा करणार ते दाखवण्याचा प्रयत्न करा. मागच्या काळात तुम्हाला जी संधी मिळाली होती त्यात तुम्ही काय केलंय ते दाखवण्याचा प्रयत्न करा. आता जर का आपण थोडंसं फ्लॅशबॅकला जायचं म्हटलं तर अनेक पाणी योजना रखडलेल्या आहेत या मतदारसंघातल्या. म्हणजे मी ज्या ग्रामपंचायतीमध्ये राहतो त्या ग्रामपंचायतीची पाणी योजना गेली 4 वर्षापेक्षा जास्त काळ रखडलेली आहे. त्या ग्रामपंचायती सत्ता कोणाकडे आहे ही काही बोलायची गरज नाही. त्या ग्रामपंचायतीचं जे काम आहे पाणी योजनेचं तो कोणाचा कार्यकर्ता करतोय हे सगळ्यांना माहिती आहे. अहो केवळ सासगाव पुरतंच नाही, आतकरगाव जिल्हा परिषदेच्या म्हणजे नवीन आतकरगाव झालं, पूर्वी सासगाव होता, पण आपण आतकरगाववरती बोलू. आतकरगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात ज्या काही पाणी योजना रखडल्यात त्या पाणी योजनांची कामं कोण करते, कोणाच्या कार्यकर्त्यांनी कामं केली, ती कामं का रखडलीत याचंच उत्तर खरं तर दिलं पाहिजे. आता तुम्ही जाऊन याच्यावरती बोलू शकत नाही म्हणून जातीवर बोलणार असेल तर त्याला काही लोक स्वीकारतील असं अजिबात वाटत नाही. त्यामुळे विकासावरती बोला, तुम्ही काय केलंय त्याच्यावरती बोला. अशा प्रकारचं आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून जे चुकीच्या पद्धतीने प्रचार करतायत त्यांना करण्याचा प्रयत्न एक छोटासा केलाय. आणि आज उद्या परवा कधी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल. चांगला प्रचार करा, लोकांसमोर जा, लोकांना हात जोडा, लोकांना विनंती करा, लोकांना तुमची कामं दाखवा, कामं सांगा, काय करणार ते सांगा, पटवून द्या लोकांना. अजून काही मार्ग आहेत ते वापरा, पण जातीचा आधार घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊ नका. इतकंच या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न
या व्हिडिओच्या माध्यमातून करताना मला खरंच आनंद होतो की अशा पद्धतीने कोणी, कारण शेवटी जर का आपण जातीच्या आधारावरती गेलो तर मग अन्य समाज निवडणुकीला जाणार नाही सामोरे. आणि असं काही नाही लोकशाहीत ओबीसी असलेल्या माणसाने जनरल जागेवर उभं राहू नये असं काही लिहून न ठेवलेलं, तसा नियमच नाहीये. ओबीसी असलेला उमेदवार कुठेही उभा राहू शकतो आणि जनरल उमेदवार पण कुठेही उभा राहू शकतो. त्यामुळे तो मुद्दा नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण करून लोकांना गुमराह करण्यापेक्षा किंवा संभ्रमाची परिस्थिती निर्माण करण्यापेक्षा स्वच्छ मनाने लोकांच्या समोर जा. लोक जे जे काय कौल द्यायचा आहे तो कौल ज्याला द्यायचा त्याला देतील, लोक ज्याला स्वीकारायचे त्याला स्वीकारतील. लोक प्रचंड हुशार आहेत. अशा भूलथापांना लोक बळी निश्चितपणे पडणार नाहीत असं मला निश्चितपणे वाटतं. निवडणूक आज उद्या जाहीर होईल. एक 2-3 दिवसात आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. कारण जर का आपल्याला 15 फेब्रुवारी डेडलाईन जर का सुप्रीम कोर्टाने दिली असेल निवडणूक आयोगाला, तर आचारसंहिता आज 12 तारीख आहे. आचारसंहिता त्यांना 1-2 दिवसात जाहीर करावीच लागेल, कारण तेवढा पिरियड सुद्धा मिळाला पाहिजे. आणि उमेदवार जे काय आता सध्या कामाला लागलेत त्या सगळ्या उमेदवारांना आपण शुभेच्छा देऊयात. जातीपातीच्या पलीकडचं राजकारण करा, जातीपातीचा विचार न करता लोकांच्या समोर जा असं आवाहन या निमित्ताने करून इच्छुक सर्व उमेदवारांना शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.